मध्ये आपलं सरचं स्वागत। आपण आहोत आता शिंदेवाडी फाटा जे आमुंडी फाट्यापासून अर्ध्या मिनिटाच्या अंतरावर आहोत आणि इथं या भागामध्ये मोठा पूल झालेला आहे नदीवर आणि या पुलाच्या कडेला रस्ता मोठ्या प्रमाणावर इथं खचलेला आहे। अनेक दिवसांपासून हा असाच खड्डा आहे, परंतु या खड्ड्याकडे कोणत्याही नागरिक कोणत्याही पुढाऱ्याचं किंवा ग्रामपंचायत आमुंडीचं याकडे दुर्लक्ष होत आहे। आणि आपल्यासोबत आहेत आमुंडी गावचे नागरिक। पाहुण्यात आमुंडी गावचे नागरिक काय सांगतात ते सर, किती दिवसांपासून हा रस्ता खड्डा असा पडलेला आहे? 1 वर्ष होईल आता। हां, मग 1 वर्ष होईल आता गेल्या महिन्यात। आपण याबाबत कोणाशी चर्चा केलेली का? खड्डा पडला आहे आता सगळे बघून जातात निश्चित। आता इथं मोठा काल परवा इथं मोठा इथं मोठा खड्डा पाहून बी लोक पुढेच जातात। प्रशासनाने याची काळजी घ्या। मग तुम्ही ग्रामपंचायत आमुंडीला कळवलं का? असं ग्रामपंचायत आम्हाला बसवलं होतं। हां, मग पडलेलं परत यावर लक्ष का नाही देत? काय माहिती लक्ष आता ते आम्ही मोठा अपघात होण्याची शक्यता आहे 8। बरोबर आहे ना? तुम्ही काय सल्ला द्याल ग्रामपंचायतला किंवा काय जे करून प्रतिनिधी पाऊस असतो? पाऊस पडण्याच्या अगोदर करून घेणं गरजेचं आहे। नाही तर परत या मिनटं सोडून जाणार खाली आणि मोठा अपघात होतो। अपघात होणार इथे। आता आपण ऐकलं काही 2-3 दिवसापूर्वी अपघात झाला, यामध्ये रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आणि त्या थोड्या अंतरावर या ठिकाणी मोठा खड्डा पडलेला आहे, परंतु ग्रामपंचायत आमुंडी आणि इथे स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देत नाही असं दिसतंय। आपल्यासोबत आहेत कोल्हारे ग्रामपंचायतचे सरपंच। काय वाटते तुम्हाला अशी अवस्था पाहून? आता हे मागील वर्षातच झालेलं आहे, परंतु शासनाचं काय याच्याकडे लक्ष दिसत नाही। जे काम झाले ते निकृष्ट दर्जाचं झाले आहे। जी वॉल भिंत केली होती त्यांनी ती पण वर्षापूर्वीच मे महिन्यात आणि मे जूनमध्ये जे पाऊस पडला त्यामध्ये ते पुरामध्ये ते भिंत कोसळलेली। तेव्हापासून आजपर्यंत आता पुन्हा जून महिना येईलच, वर्षभर शासनाचं काय त्याच्याकडे लक्ष दिसत नाही। आता ग्रामपंचायत काय वैयक्तिक पातळीवर काय एवढा खर्च करू शकत नाही। पण या भागामध्ये जर दगड टाकून त्या लेवलला आता आपण पाहू शकतो या भागामध्ये आता तिथून गाडी आली इथं काठी लावल्यामुळं थोडंसं लक्षात येते, परंतु गाडी डायरेक्ट खड्ड्यामध्ये जाणार आणि मोठा अपघात होणार अपघात होण्याचे चान्सेस आहेच। जे नवीन लोक जर या रस्त्याने प्रवास केला तर त्यांना काही लवकर लक्ष देणार नाहीच। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर त्याच्यावर कार्यवाही केली पाहिजे। हा रस्ता आहे हा PWD अंतर्गत तो जिल्हा परिषदचा आहे। PWD अंतर्गतच येत असं त्याची माहिती घेऊन आपल्याला आता आम्ही 1 वर्ष झाले असंच पडलेलं आहे। काहीतरी कार्यवाही झाली पाहिजे। आमच्या इकडं गोनवडीमध्ये पण पुरा मानून टाकलाय, पण त्याला काय संरक्षण भिंत काही तिथे केलेलं नाही। ते पुन्हा आता पावसाळ्यात पाहून जाणार। पाहिलं आपण प्रशासनाचं या भागामध्ये मोठा 10 शक्यता आहे अपघात होण्याची। मोठा अपघात होणार बघा कसं झालं इथे। आत्ताच पाणी नाही पाहिलं आता या भागामध्ये ना ग्रामपंचायत लक्ष देत ना प्रशासन लक्ष देत। यामध्ये मोठा अपघात जो काल अपघात झाला त्यामध्ये रिक्षा चालकाचा मृत्यू झाला। असाच या ठिकाणी प्रशासन वाट पाहत आहे का? असाच प्रश्न सर्व नागरिकांना पडलेला आहे। याबाबत काय वाटतं तुम्हाला? पुलाच्या बाबतीत रस्ता खचलेला आहे, इथं जरा अपघात होण्याची शक्यता झाला ना शिंदेवाडीच्या पिंपळगावच्या मध्ये झाला। आपण आता इथं अपघात होऊ शकत नाही। ग्रामपंचायतची चर्चा झाली का? चर्चा नाही झाली। ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच काय म्हणतात?
सरपंच उपसरपंच हे आमुंडीच्या याच्यात येतं. नाही पण हा रस्ता आमुंडी भागात येतो ना. हा रस्ता आमुंडीच्या भागात येतो. हां मग ग्रामपंचायत आणि आम्ही कोलदारचे. कोल्हारचे का? हो आम्ही कोलदारचे. सरपंच उपसरपंच हे आमुंडीच्या हाती येते. हां मग काय सांगाल तुम्ही इथं खड्डा पडला आहे? खड्डा पडला तर आमचं एवढंच म्हणणं आहे का बाबा त्याच्यावर जरा त्याचं हे केलं पाहिजे. अपघात होण्याची शक्यता आहे. इथं तुम्ही आता पुलावरून आले, काय वाटलं तुम्हाला इथं? जरा धोकेदायक परिस्थिती झालेली आहे सर इथं. हां गंमत अशी आलेली काय इकडे साईडने खचल्यामुळं हां फोर व्हीलर येण्यास अडचण झाली. एखादा टू व्हीलरला जाऊ शकतोय, कुठं जाऊ शकतो? अपघात होऊ शकतो इथं या खड्ड्यापाशी. खड्ड्यापाशी काय झालंय काय पुलावर? ते खचलाय तो कमकत झाल्यामुळे खचलेलं आहे, माती खचलेली आहे तिथं. हां ठीक आहे.